कबड्डी कबड्डी घेतलं आणि हे घेतलं आणि कबड्डी कबड्डी घेतलं आणि हे घेतलं आणि समर्थनार्थ इथे सगळे हजारो वर्ध्यातले नागरिक त्यासोबतच हे सगळे उत्पादक ग्राहक इथे आलेले आहेत. ते यासाठी आलेले आहेत की गोरज भंडार ही जी आर्थिक संस्था आहे, व्यावसायिक संस्था आहे, जी स्वावलंबनाच्या स्तरावर आणि सहकार्याच्या भावनेने हे इथे सुरू आहे. आणि ही सामूहिक जी कृती आहे ही बंद करण्यासाठी जी 100 वर्षापूर्वी जवळपास 90 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ही विकेंद्रित स्तरावर हे युनिट इथं यशस्वीपणे चालू आहे. सगळ्यात जास्त भाव देणारी ही संस्था आहे उत्पादकांना आणि चांगलं दूध देणारी, म्हणजे ज्याला आपण तो उत्तम क्वालिटीचं दूध देणारे आणि उत्पादनं देणारी ही संस्था आहे. अशा संस्थेवर आक्षेप घेऊन कोणत्याही प्रकारची सूचना न करता हे लगेच बंद करण्याचं जे केलेलं आहे हे षडयंत्र आहे वर्तमान असणाऱ्या शासनातल्या लोकांचं. आणि हे हाणून पाडण्यासाठी आमचं म्हणणं आहे की इथलं देशातले एकीकडे तुम्ही नोकऱ्या देत नाही, एकीकडे अर्थव्यवस्था डबघाईस चाललेलं आहे आणि स्वावलंबनी आणि विकसित असणारे युनिट, आर्थिक युनिट तुम्ही जर बंद पाडणार असाल तर या देशामध्ये तुम्ही चालवलेलं काय आहे. आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि या संस्थेला लगेच यांचं जे सील केलेलं आहे ते सील उघडून जे आहे यांना लगेच वितरण आणि उत्पादन आणि विक्रीची व्यवस्था जी आहे ती चालू करावी, ही मागणी करण्यासाठी आम्ही आज इथे रस्त्यावर उतरलेलो आहोत. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे हे दिसून पडते आहे. अन्यथा अशा प्रकारची कारवाई करण्याच्या आधीचे शोकॉज नोटीस द्यावे लागत असतात, त्यासोबतच संधी द्यावी लागते दुरुस्त करण्याची. हे सगळं काहीही इथे झालेलं नाही आहे आणि म्हणून ही कारवाई सूडबुद्धीने केलेली आहे. म्हणून याचा आम्ही या कारवाईचा निषेध करतो. गोरज भंडार ही आपल्या वर्धेची ओळख आहे. तसं वर्धा हे बापूंचं गाव, बापूंचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थामध्ये शुद्धतेची गॅरंटी देणारं म्हणून गोरज भंडार हे नाव घेतलं जातं. इतकी त्याची शुद्धतेची गॅरंटी घेणारं उत्पादन करणारी संस्था, जी सहकारी संस्था आहे आणि गांधींच्या विचाराने चालणारी संस्था आहे,
त्या संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। एकीकडे शासन म्हणतं की शेतकऱ्यांनी पूरक उत्पादन केलं पाहिजे आणि आमचे शेतकरी जेव्हा दूध उत्पादन करतात त्यांना योग्य भाव देणारी ही एकमेव संस्था आहे। बाकीच्या प्रायव्हेट डेअऱ्या 30 रुपयाच्या खालती दूध भाव देतात आणि अशा वेळेला जी संस्था त्यांना जास्तीत जास्त भाव देते त्याच्यावर धातूर मातूर करून कुठलीही संधी न देता त्यांना सरळ बंदीचा आणि त्यांचं लायसन कॅन्सल करण्याचा करणं म्हणजे ही सूडबुद्धीची कारवाई आहे। आपल्याला माहिती आहे की आता खरीप हंगाम सुरू होतोय, मुलांच्या शाळा मुलांचे प्रवेश घेण्याची वेळ आहे। या वेळेला शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज असते आणि अनेक शेतकरी या दुधाच्या उत्पादनावर जगत असतात आणि अशा वेळेला त्यांना इतकं अडचणीत आणून ते दूध वाया जाणं आणि अनेक ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना हे शुद्ध दूध आम्ही पण गेले कित्येक वर्ष या दुधावरच जगलो आहे आणि अशा वेळेला या गांधीवादी संस्थेला बंद करण्याचं षडयंत्र या शासनाने आखलेलं आहे। आमची आता आम्ही मागणी घेऊन चाललो आहे की तातडीने फक्त दूध उत्पादकला दूध गोळा करू द्या आणि दूध वितरण करू द्या, बाकीची कारवाई काय करायची ती नंतर करत राहा, पण ताबडतोब आजच्या आज ही मागणी झालीच पाहिजे। ही मागणी घेऊन आम्ही कलेक्टरकडे चाललो।